नमस्कार फ्रेंड्स, मी सुषमा. तर स्वागत आहे तुमचे सुषमा शर्वरी टेस्टी फूड अँड व्लॉग्स मध्ये. तर आज आपण पाहणार आहोत कॉर्न चाट. तर ही रेसिपी तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. येथे सर्वप्रथम आपण एक मक्याचे कणीस सोलून घेतलेले आहे. त्याचे संपूर्ण दाणे आपण अशा पद्धतीने काढून घेतले आहे. त्यासाठी 1 ग्लास आपण पाणी येथे टोपामध्ये उकळण्यासाठी ठेवले आहे आणि फुल गॅस करून हे पाणी आपण उकळून देणार आहोत. त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ घातले आहे. तर या पाण्याला आपण चांगली उकळी येऊन देणार आहोत. तर येथे पहा, पाण्याला उकळी यायला लागलेली आहे. तर आपण जे दाणे काढून घेतले आहे ते सर्व त्या पाण्यामध्ये घालून घेऊया आणि फुल गॅसवरतीच आपल्याला हे दाणे 10-15 मिनिट शिजवून घ्यायचे आहेत. तर येथे अशा पद्धतीने हे दाणे उकळत आहेत. तोपर्यंत येथे मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे व त्यासाठी आपल्याला लाल तिखट, हळद, धना पावडर, जिरे पावडर, चाट मसाला लागणार आहे. तर येथे पहा, आपले हे दाणे सर्व उकळले गेले आहेत, व्यवस्थित शिजले देखील आहेत. तर आपण आता येथे हे दाणे पाण्यातनं एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर हे सर्व दाणे आपण एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडासा चाट मसाला, थोडेसे जिरे पावडर, चवीप्रमाणे लाल तिखट, तुम्हाला हवी तेवढी तुम्ही टाकू शकता. येथे चवीप्रमाणे मीठ घालायचे. अगोदर आपण मीठ घातलेले आहे. थोडेसे आपल्याला जे आपण कांदा टोमॅटो टाकले आहे त्यासाठी चवीनुसार मीठ घालायचे आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून घ्यायची. ते देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर येथे आपण थोडीशी शेव घालणार आहोत. तर हे सर्व साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर हे सर्व आपण आता मिक्स करून घेतले आहे आणि एका भांड्यामध्ये आपण सजावटीसाठी काढले आहे. तर त्यावरती थोडासा वर्ण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडीशी शेव घालून घ्यायची आहे. तर येथे पहा, आपले अशा पद्धतीने आपले कॉर्न चाट तयार आहे. तर तुम्ही देखील हे चाट घरी बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की कळवा कसे झाले ते. फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून इथून पुढे मी जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.